स्टुडंट, आजचा आपला क्वेश्चन आहे इफ आयन इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 साइन रेस टू 2nx dx प्रूव्ह दॅट. सगळ्यात आधी आयन कशाला म्हटलेलं आहे? इट इज इंटिग्रेशन विथ लिमिट 0 टू पाय बाय 4 साइन रेस टू 2nx dx. साइनची पॉवर ट्वाइस ऑफ एन आहे. हा 2 कन्सिडर केलेला नाही आहे, फक्त एन कन्सिडर केला आहे, आय एन. ठीक आहे. नाउ प्रूव्ह दॅट आयन इज इक्वल टू 1 minus 1 upon 2n bracket complete in minus 1 minus 1 upon n 2 raised to n plus 1. ठीक आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हा रिडक्शन फॉर्म्युला कशामध्ये आहे? आय एन आणि आय एन मायनस 1 मध्ये आहे. तर सगळ्यात आधी व्हॉट इज अवर गिवन आय एन? our given in is integration 0 to pi by 4 sin raised to 2nx dx. To find in minus 1 म्हणजेच आता in minus 1 काय असला पाहिजे? in minus 1 will be integration 0 to pi by 4 sin raised to 2n inside the bracket minus 2n minus 1x dx. म्हणजेच ट्वाइस ऑफ एन असेल तर आय एन आणि ट्वाइस ऑफ एन मायनस 1 असेल तर आय एन मायनस 1. हा इंडेक्सचा आपल्याला फरक लक्षात घेतला पाहिजे. आता साइन रेस टू 2n ला आपण डायरेक्ट इंटिग्रेट करू शकत नाही आणि म्हणून पॉवर आपण स्प्लिट केलेली आहे. साइन रेस टू 2n मायनस 1x इंटू साइन एक्स. आता नॅचरली दोन फंक्शन्स आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचं आहे. इंटिग्रेशन पार्ट्स वापरताना आपण काय लक्षात घेतो? u must be differentiable function and v must be integrable function. आता sin x सिंगल फंक्शन आहे, याला आपण इझिली इंटिग्रेट करू शकतो. साइन आणि इथे साइनची पॉवर जरी 2n मायनस 1 असेल तरी आपल्याकडे कंपोजिट डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला अवेलेबल आहे. आपल्याकडे इंटिग्रेशनसाठी साइन रेस टू 2nx चा फॉर्म्युला जसा अवेलेबल नाही तसाच साइन रेस टू 2n मायनस 1x याचा सुद्धा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अवेलेबल नाही. म्हणजे साइन रेस टू 2n मायनस 1x आपला काय आहे? u आहे. आता युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय फॉर्म्युला आहे? नेहमीप्रमाणे इंटिग्रेशन फ्रॉम a टू b u इंटू v dx दॅट इज इक्वल टू u as it is integration of v dx bracket complete limits a to b minus integration from a to b derivative of u into integration of v dx bracket complete dx. फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे जिथे u आहे तिथे sin रेस टू 2n मायनस 1x घ्यायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे इंटिग्रेशन ऑफ sin x dx. लिमिट्स फ्रॉम a टू b म्हणजे तुमच्याकडे आहेत 0 टू पाय बाय 4 इन बिटवीन मायनस साइन. Integration from 0 to pi by 4 inside the bracket derivative of u means derivative of sin raised to 2n minus 1x into integration of v means integration of sin x dx bracket complete dx. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये जिथे जिथे जे ऑपरेशनचं सिम्बॉल आहे तेवढं ऑपरेशन करायचं आहे. sin raised to 2n minus 1x as it is. Integration of sin x is minus cos x. Limits are from 0 to pi by 4. Now integration 0 to pi by 4 sin x raised to 2n minus 1 ला डिफरन्शिएट करायचे. sin x म्हणजे हे फंक्शन आहे, सिंगल x नाही. इथे x raised to n चा फॉर्म्युला ऍप्लिकेबल नाही. म्हणजे आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन d dx ऑफ f of x ब्रॅकेट रेस टू n दॅट इज इक्वल टू n पुढे घेतो आपण फंक्शन रेस टू n मायनस 1 इंटू फंक्शनला डिफरन्शिएट करतो म्हणजे आपण लिहितो f डॅश x. बरोबर आहे. तेच इथे करायचं आहे. इथे n होता तर आपण खाली घेतला. इथे आपल्याकडे काय आहे? 2n मायनस 1 तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे. त्यानंतर फंक्शन रेस टू n मायनस 1 सो इथे साइन एक्स रेस टू 2n मायनस 1 ॲज इट इज आणि त्यातून अजून एक 1 मायनस करायचं आहे सो मायनस 1. Then f dash x means derivative of function means take derivative of sin x into integration of sin x is minus cos x dx. सेकंड स्टेप. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? निगेटिव्ह साइन या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या पुढे लिहायची आहे. फंक्शन साइन रेस टू 2n मायनस 1x इंटू कॉस एक्स लिहिलं आपण 0 टू पाय बाय 4. ही मायनस साइन आणि कॉस एक्स साइन एक्सला इंटिग्रेट केल्यानंतर मिळालेला मायनस कॉस एक्सची निगेटिव्ह साइन दोन्ही होणार आहेत पॉझिटिव्ह
आता 2n-1 ॲज इट इज साइन एक्स रेस टू 2n-2. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स आणि हा कॉस एक्स कारण मायनस साईन आपण ऑलरेडी पुढे घेतली आहे. पुढच्या स्टेपला मायनस साईन मी बाहेर काढली आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स आहे तिथे मी आधी अप्पर लिमिट घेणार π/4 मायनस. सेम टर्म्स घ्यायच्या आहेत, फक्त एक्सच्या ऐवजी 0, पण साइन 0ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे टोटल टर्म तुमची होणार आहे 0. ही मध्ये प्लस साइन ॲज इट इज. 2n-1 कॉन्स्टंट याला बाहेर काढायचे. इंटिग्रेशन 0 टू π/4 साइन एक्स रेस टू 2n-2 ॲज इट इज. कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, हे तुमचं आहे कॉस स्क्वेअर एक्स आणि या कॉस स्क्वेअर एक्सला मी लिहिलंय 1 - साइन स्क्वेअर एक्स dx. नेक्स्ट स्टेपमध्ये साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 रेस टू 2n-1. कॉस π/4 इज 1/√2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन होती ती आपण कन्सिडर केली ॲज इट इज. आता ही प्लस साईन 2n-1 इंटिग्रेशन 0 टू π/4 साइन एक्स रेस टू 2n-2 ला ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करायचे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इंटू 1 घेणार ही टर्म ॲज इट इज येणार, मध्ये मायनस साईन आणि आता साइन एक्स रेस टू 2n-2 इंटू साइन स्क्वेअर. तर हा 2 निगेटिव्ह 2 आणि पॉझिटिव्ह 2 कॅन्सल होणार म्हणजे उरणार आहे साइन रेस टू 2n. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल 1/√2 रेस टू 2n-1 आणि ते 1/√2 रेस टू 1 म्हणजे -1 + 1 कॅन्सल होईल, फक्त काय उरणार आहे 2n. सो वी कॅन राईट दिस in इज इक्वल टू -1/√2 रेस टू 2n. ठीक आहे, मी आधीच तुम्हाला सांगितले इथे मायनस होणार आहे कॅन्सल. त्यानंतर हा प्लस 2n-1 इंटिग्रेशन 0 टू π/4 ब्रॅकेटच्या आत 2 टर्म्स आहेत, मध्ये मायनसची साईन आहे. सो वी कॅन राईट इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन आणि दोघांच्या पुढे 2n-1 येणार. तर इथे तेच केलंय, प्लस इंटिग्रेशन 0 टू π/4 साइन एक्स रेस टू 2n-2 dx मायनस परत 2n-1 इंटिग्रेशन 0 टू π/4 साइन एक्स रेस टू 2n dx. आता आपला in काय होता, आपला in होता 0 टू π/4 साइन रेस टू 2nx dx आणि in-1 काय आहे साइन रेस टू 2 इनसाइड द ब्रॅकेट n-1. आता चेक करा, ही टर्म आहे तुमची 2n-2. ज्या वेळेला तुम्ही 2 बाहेर काढणार तुम्हाला काय मिळणार आहे n-1, म्हणजेच या टर्मला आपण डिनोट करू शकतो in-1 आणि ही तुमची ओरिजिनल टर्म आहे साइन एक्स रेस टू 2n विदिन द लिमिट 0 टू π/4 ॲज n. ठीक आहे, पण पुढे 1/√2 ब्रॅकेट रेस टू 2n आहे. 1/√2 स्क्वेअर घेतलं तर 1/2 येणार, म्हणजे 1/2 रेस टू n. सो वी कॅन राईट 1/2 रेस टू n प्लस हिअर 2n-1 दिस इंटिग्रेशन इज in-1 minus 2n-1 and this integration we can write in. ठीक आहे. आता in या साईडला पण आहे लेफ्ट हँड साईडला आणि in राईट हँड साईडला पण आहे. ही टर्म या साईडला घेतली तर निगेटिव्ह आहे, होणार आहे पॉझिटिव्ह इज इक्वल टू राईट हँड साईडला असलेली पॉझिटिव्ह टर्म विथ in-1 ती आधी लिहिली आणि ही निगेटिव्ह टर्म 1/2 रेस टू n सेकंड पोझिशनला लिहिली. in कॉमन काढला तर उरणार आहे 1 + 2n-1. हा पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह 1 कॅन्सल होणार, फक्त 2n उरणार. 2n in सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, राईट हँड साईडला घेतला तर तो डिव्हिजनला येईल. सो वी कॅन राईट in इज इक्वल टू 2n-1/2n in-1 minus 1/2n into 2 raised to n. Next step, in is equal to 2n/2n means 1 minus 1/2n. आपण फक्त न्यूमरेटर मध्ये 2 टर्म्स आहेत, डिनॉमिनेटर मध्ये एकच टर्म आहे, ते स्प्लिट केलंय. फर्स्ट टर्म अपॉन डिनॉमिनेटर मायनस सेकंड टर्म अपॉन डिनॉमिनेटर. कारण हा फॉर्मॅट पण करेक्ट आहे, पण तुम्हाला विचारलेला रिडक्शन फॉर्म्युला या फॉर्म मध्ये आहे म्हणून तो कन्व्हर्ट केला, बाकी काही नाही. इथे in-1 ॲज इट इज
इथे 2 आहे, 2 ची पॉवर आहे 1, इथे 2 ची पॉवर आहे n, दोघांची ॲडिशन केली तर 2 raised to n plus 1 आणि हा मल्टिप्लिकेशन मध्ये n, अँड दिस इज अवर फायनल रिक्वायर्ड रिडक्शन फॉर्म्युला.